कबनूर न्यूज वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपला देव आपली यात्रा या संकल्पनेतून कबनूर येथील जागृत मारुती मंदिर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव यात्रा करण्यात येत आहे। या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यात्रेची संकल्पना, यात्रेतील धार्मिक कार्यक्रम, शर्यती, मनोरंजनाचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा याबद्दल पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली। यावेळी बोलताना प्रमोद पाटील म्हणाले, नमस्कार, जय श्रीराम। जागृत देवस्थान श्री हनुमान जन्मोत्सव यात्रा आपला देव आपली यात्रा या संकल्पनेतून कबनूरमध्ये मोठ्या प्रमाणात यात्रेचं नियोजनाचं केलेलं आहे। 29 मार्च पासून ते 7 एप्रिलपर्यंत वेगवेगळे धार्मिक विधी, त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या स्पर्धा, शर्त्या, मनोरंजनाचा कार्यक्रम, पोवाडा, लोककला अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे यात्रेच्या निमित्तानं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही यात्रा हे कबनूरमध्ये एक लोकोत्सव या भावनेतून तयार होत आहे। भाविकांचा व नागरिकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या यात्रेमध्ये सहभाग या ठिकाणी असणार आहे आणि ही यात्रा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरी होणार आहे। मी सर्व गावातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील नागरिक, भाविक, पै पाहुणे यांना विनंती करतो की या यात्रेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवावा। यात्रेसंदर्भात बोलताना सुधीर लिगाडे यांनी सांगितले, जय श्रीराम। कबनूरमध्ये जागृत देवस्थान श्री हनुमान मंदिर यांचा जन्मोत्सव यात्रा ही 2026 पासून मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा मानस सकल हिंदू समाजातर्फे केलेला आहे। त्या अनुषंगाने कबनूरमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। शर्यती, मनोरंजनाचे कार्यक्रम, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम केले आहेत। पाळणे, खेळण्याचे स्टॉल, खाद्य स्टॉल या असे विविध हे केलेले आहेत। याचा सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा। कबनूरमधील हनुमान जयंतीची ही यात्रा कशी होणार हे कबनूरमध्ये तसंच आजूबाजूच्या गावात एक उत्सुकता लागलेली आहे आणि भव्य आकर्षण आमचे पालखी सोहळ्याचं आहे। त्या पालखी सोहळ्याला सर्व हिंदू धर्मियांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे। जय श्रीराम। गणेश सुतार यांनी सर्व समाजाचा यात्रा उत्सवामध्ये कसा सहभाग करून घेतला आहे याची माहिती दिली। जय श्रीराम। जागृत देवस्थान श्री हनुमान जन्मोत्सव यात्रा कबनूर 2026 या वेळेला या आपला देव आपली यात्रा ही संकल्पना मनात धरून ही संकल्पना जनमानसात रुजवण्यासाठी या वेळेला आपण या यात्रेसाठी 18 पगड आणि 12 बलुतेदार, 18 पगड जातीचे आणि 12 बलुतेदारांना कसं समाविष्ट करून घेता येईल हा एक छोटासा प्रयत्न करून या यात्रेसाठी, हनुमंताच्या पूजेसाठी प्रत्येक समाजाला आपण मान दिलेला आहे। त्या समाजानं येऊन तिथं विधिवत पूजा करून तो मान आपण तिथं हनुमंताच्या चरणाशी अर्पण करून हनुमंताची सेवा करावी या उद्देशानं सर्वांनी तो मान्य करून यावर्षी आपण ही जन्मोत्सव यात्रा अगदी भव्य दिव्य प्रमाणात करावी आणि पालखी सोहळ्याला हजारोच्या संख्येनं सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी सर्व पंचकृषीतील भावी भक्तांना विनंती करतो। जय श्रीराम। बबन केटकाळे यांनी नियोजित सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडावे असे आवाहन केले। जय श्रीराम। श्री जय हनुमान जन्मोत्सव यात्रा कबनूर 2026 आपण 2 तारखेपासून ही यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचं ठरलेलं आहे। तरी कबनूर व परिसरातील भाविक भक्तांनी सांस्कृतिक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, त्यात सर्वांनी भाग घेऊन ही यात्रा जास्तीत जास्त त्यानं पार पाडावी एवढी मी आवाहन करतो। जय हिंद। अनिल साळुंके यांनी आभार मानताना म्हणाले की हनुमान जन्मोत्सव यात्रा ही आपण मोठ्या प्रमाणात पार पाडण्याचा संकल्प केलेला आहे। यामध्ये समस्त हिंदू समाजाने मोठ्या संख्येने येऊन शांततेत व
चांगल्या पद्धतीने सर्व कार्यक्रम पार पाडावे असं मी समस्त भक्तिकांना भाविक भक्तांना आवाहन करतो. हनुमान जन्मोत्सव यात्रा कबनूर या यात्रेमध्ये 18 पगड जाती व 12 बलुतेदार या सर्वांचा समावेश करून धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. रविवार 28 एप्रिल रोजी हनुमंताला सेंदूर अर्पण करून यात्रेला आरंभ होणार आहे. गुरुवार 2 एप्रिल रोजी पहाटे जन्मकाळ व पाळणा होणार आहे. दिवसभरात विविध समाजातील लोक आपल्या सन्मानानुसार हनुमंताच्या चरणी भक्तिपूर्ण विविध वस्तू अर्पण करणार आहेत. सायंकाळी भव्य व आकर्षक मानाची पालखी निघणार आहे. यामध्ये मानाचा अश्व, मानाची दिवटी, पारंपरिक वाद्य, धनगरी ढोल, भव्य आकर्षक आतिषबाजी, विविध वेशभूषा, मानकरी व गावकरी, महिला व पुरुष यांचा पालखीमध्ये समावेश असणार आहे. जन्मोत्सव सोहळ्यामध्ये रील बनवण्याची स्पर्धा नियोजित केली आहे. शुक्रवार 3 एप्रिल रोजी पळण्याच्या शर्यती, सायकल शर्यती, हाताने टायर पळवण्याची शर्यत, हातात बैल धरून पळण्याची शर्यत, घोडा पळविणे शर्यत, कुत्रा पळविणे शर्यत व श्रीच्या चरणी जोर अर्पण करण्याच्या स्पर्धा होणार आहेत. शुक्रवार 3 एप्रिल रोजी मराठमोळ्या लोकसंस्कृतीचा गीतराधाई उत्सवशाही हा कार्यक्रम होणार आहे. शनिवार 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मारुती मंदिर झेंडा चौक येथे सामुदायिक महाआरती व भव्य महाप्रसाद संपन्न होणार आहे. सायंकाळी 5 वाजता परेड गल्ली गणेश मंदिर येथे खास महिलांच्यासाठी होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे. रविवार 5 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता मारुती मंदिर समोरील झेंडा चौक या ठिकाणी संगीत सोंगी भजन आयोजित केले आहे. रात्री 7 वाजता दत्तनगर गल्ली नंबर 13 मध्ये अंगारा गाथा शिवपुत्राची पोवाडा व स्मृतिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. तरी कबनूर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सकल हिंदू समाज व श्री हनुमान जन्मोत्सव यात्रा समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.